गुड इव्हनिंग. मी आज तुम्हाला डायबेटीसच्या गोळ्या कधी घ्याव्यात याबद्दल सांगणार आहे. तर डायबेटीसमध्ये आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे रक्तातली साखर वाढते आणि ही साखर कंट्रोल करण्यासाठीच आपण डायबेटीसच्या गोळ्या घेतो. तर डायबेटीसच्या गोळ्या ह्या 2 प्रकारच्या असतात. तर त्यातला पहिला प्रकार कुठला, तर ज्या गोळ्यांची जी ॲक्शन आहे ती 10 ते 15 मिनटानंतर सुरू होते. तर अशा वेळी काय आहे की गोळ्या घेताना ह्या प्रकारामध्ये जेवण करायच्या अगोदर 10 ते 15 मिनिट गोळी घ्यायची आणि त्यानंतर जेवायला बसायचं. त्यानंतर आता दुसरा प्रकार आहे की गोळीची जी ॲक्शन आहे किंवा गोळी जी काम करते ती इमिजिएट लगेच काम करायला सुरुवात होते. त्यामुळं ही गोळी ही जेवणानंतर लगेच घ्यायची किंवा जेवायच्या अगोदर गोळी घ्यायची आणि लगेच जेवायला बसायचं असं असते. तर बऱ्याच वेळा पेशंट काय करतो की एकदमच सकाळी गोळी खायची पहाटे, जी सकाळची गोळी सांगितलेली असती 10 ते 15 मिनिट अगोदर, ती एकदम पहाटे खायची 6-7 वाजता. मग अशामुळं काय होतं की बरोबर पेशंटला सकाळी 8-8:30च्या दरम्यान रक्तातली साखर कमी होते, म्हणजे हायपोग्लायसेमियाची लक्षणं दिसू लागतात. त्यानंतर परत जी गोळी जेवणानंतर सांगितलेली असते त्यामध्ये पेशंट काय करतो की कधी कधी विसरतात पेशंट, त्यामुळं ती गोळी ते दुपारी वगैरे घेतात जेव्हा लक्षात येईल तेव्हा. त्यावेळेस जर दुपारी काही न खाता जर ती गोळी परत घेतली तर परत त्यांना संध्याकाळच्या वेळेस 5-6 6:30च्या दरम्यान परत हायपोग्लायसेमियाची म्हणजेच रक्तातली साखर कमी होण्याची लक्षणे दिसतात. तर बऱ्याच वेळा काय आहे की ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी शक्यतो ह्या ज्या डायबेटीसच्या गोळ्या आहेत ह्या जेवणाच्या सकाळी उठल्या उठल्या लवकर पहाटे किंवा व्यायाम करण्याच्या अगोदर किंवा कुठं फिरायला जाण्याच्या अगोदर किंवा उपाशीपोटी अशा घेऊ नयेत. कारण हे फार रिस्की ठरू शकतं. आता बऱ्याच वेळा काय होतं की पेशंट काय करतो की 10-15 मिनटं अगोदर सांगितली ना गोळी, मग ती गोळी खायची आणि जेवणाचं ताट रेडी व्हायच्या अगोदर मध्येच एखादं काम करून यायचं. किंवा काही स्त्रिया काय करतात, अगोदरच सकाळी पहाटे गोळी घेतात आणि परत त्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असतात. ह्या बाबतीमध्ये सुद्धा ते फार रिस्की होऊ शकतं की एकदम हायपोग्लायसिमिया म्हणजे रक्तातली साखर कमी होण्याची शक्यता राहते. त्यामुळे असे करू नये ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी. ॲक्च्युली डायबेटीसच्या ज्या गोळ्या आहेत त्या जेवणाशी संबंधितच आहेत, त्यामुळे त्या व्यवस्थितपणानं घेतल्या पाहिजेत. आता काय होतं, जे पेशंट डायबेटिक आहेत किंवा ज्यांच्या घरात डायबेटीसचं पेशंट आहे त्यांनी काय केलं पाहिजे, तर जी गोळी 10 ते 15 मिनिट अगोदर सांगितलेली आहे आणि नंतर 10 ते 15 मिनिटांनी जेवायला बसायचं, तर तसंच केलं पाहिजे. मध्ये आधी कुठलं काम करायचं नाही. किंवा जर चुकून गोळी विसरली तर तुम्ही परत ती घ्यायची नाही. दुसऱ्या दिवशी तुमचं नेहमीचं टायमिंग आहे त्यावेळेस घेतली तर चालेल. तसंच जेवणानंतरची जी गोळी आहे ती जर तुम्ही विसरला चुकून, तर ती दुपारी किंवा अवेळी घ्यायचं नाही. तुमची तो दिवस जाऊ द्यायचा, त्या दिवशी गोळीच घ्यायची नाही. दुसऱ्या दिवशी तुमचं जे रेग्युलर टायमिंग आहे त्यावेळेस ती गोळी घ्यायची. शक्यतो डायबेटीसच्या गोळ्या ह्या अवेळी किंवा कधीही घ्यायच्या नाहीत. त्या ज्या टायमिंगला सांगितल्या त्या टायमिंगलाच घ्यायच्या गोळ्या. आणि जरी एखाद्या दिवस गोळी चुकली किंवा विसरली तरी चालती, पण ती मध्ये आधी कधीही घ्यायची नाही. दुसऱ्या दिवशी आहे त्या रेग्युलर टायमिंगला घ्यायची. असे केल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो आपल्याला आणि हायपोग्लायसेमियापासून आपलं रक्षण होऊ शकतं. थँक्यू.